अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार. जरांगेंच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास आपण तयार असल्याचं वक्तव्य विखे पाटील यांनी केलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. राज्य सरकारने 29 मे पर्यंत मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अन्यथा 30 मे पासून आमरण उपोषण करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मनोज जरांगे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने याबाबत मागणी करत आहेत. मनोज जरांगे आपल्या या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे देखील बघायला मिळाले आहेत. जरांगे यांनी या मुद्द्यावरून मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका देखील केली आहे. या सर्व घडामोडींनंतर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता मनोज जरांगे काय भूमिका मांडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मी पदाला चिकटून बसणाऱ्यांपैकी नाही. उपसमितीच्या अध्यक्षपदाचा माझा राजीनामा दिल्याने मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचे समाधान होत असेल तर मी राजीनामा द्यायलाही तयार आहे, असं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. 2.5 लाख दाखले दिल्याचा विखे पाटलांचा दावा. स्थानिक पातळीवर येणाऱ्या समस्या संबंधित आमदारांनी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. मी मराठा आरक्षण उपसमितीचा अध्यक्ष झाल्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली, असा दावा विखे पाटील यांनी केला. आतापर्यंत तब्बल 2.5 लाख दाखले वितरित करण्यात आले आहेत, असा देखील दावा विखे पाटील यांनी यावेळी केला. राज्यातील सर्व आमदारांना स्थानिक अडचणी सोडवण्यासाठी पत्र पाठवलं आहे. स्थानिक पातळीवर येणाऱ्या समस्या संबंधित आमदारांनी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने सातत्याने काम करत आहोत, असंही विखे पाटील यावेळी म्हणाले. सरकार कमी पडलेलं नसल्याचं स्पष्टीकरण. सातारा गॅझेटची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही हे आम्ही मान्य करतो, मात्र त्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाली आहे. पुणे विभागीय आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाला आहे. केवळ अंतिम अंमलबजावणी बाकी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनांबाबत सरकार कुठेही कमी पडलेलं नाही. आजपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या कोणत्याही निर्णयाला न्यायालयाने स्थगिती दिलेली नाही, असं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिलं. आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने सातत्याने काम करत आहोत. आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या मराठा आंदोलकांच्या कुटुंबियांनाही सरकार मदतीचा हात देत आहे. एसटी महामंडळात